तर आपण ग्रुप 2 पाहूया. बघा ग्रुप 2 मध्ये यामध्ये आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स किती व्हॅल्यू देतील 1. याच्यामध्ये जो फर्स्ट येणार आहे साइन रेशो. बघा आपल्याला माहित आहे साइन अँगल 1 कधी असेल तर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आपल्याला पकडायचं असेल तर आपण असं पकडू शकतो. अँगल इज इक्वल टू, आपण पाहिलं होतं कन्सेप्ट 4n+1 π/2. तर हे मी लिहू शकतो जर साइन इज इक्वल टू, बघा साइन अँगल इज इक्वल टू 1 असेल तर आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आपल्याला अँगल कन्सिडर करावं लागेल, आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला आपण 4n+1 π/2 म्हणतो. कारण ॲक्च्युअली आपण अगोदरच्या टॉपिकमध्ये बेसिक हेच कंप्लीट केलं आहे. ठीक आहे. तर मला कोणी असं विचारलं साइन 2x इज इक्वल टू 1 असेल आणि हे सॉल्व करायला लावलं मला, तर माझ्यासाठी किती सोपं आहे बघा. साइन 2x इज इक्वल टू 1 आहे. सांगा मला हा जो अँगल असेल हा अँगल किती लिहिला पाहिजे मी 4n+1 π/2 लिहिला पाहिजे. हा 2 कॅन्सल केला पाहिजे 4n+1, हा 2 तिकडे जाऊन 4 येईल. तुम्ही हे आन्सर देऊ शकता. हो, हे आन्सर देऊ शकता. नसेल तर थोडं सिम्प्लिफाय करायचं असेल तरी करा. 4n × π/4 + π/4, n बिलॉंग्स टू इंटीजर. इथून 4 4 कॅन्सल, तर आपला आन्सर येतं n² + π/4, n बिलॉंग्स टू इंटीजर. बरोबर आहे ना सोपं. असे कितीही एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो स्टुडंट्स. सोपं आहे. ठीक आहे. ह्या ग्रुपमधला आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. म्हणजे फॉर्म्युला कॉस अँगल इज इक्वल टू 1. हा आहे आपला सेकंड फॉर्म्युला. सांगा बरं कॉस 1 कधी दिलंय सर. माझ्या दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असेल, ओनली पॉझिटिव्ह एक्स असेल तरच कॉस 1 आन्सर देईल. आणि सर हा अँगल आपण पकडू शकतो 4n π/2. 4n π/2 ने मी हा अँगल पकडू शकतो. माझ्यासाठी हे सोपी गोष्ट आहे. तर चला तर मग एक अँगल आपण एक एक्झाम्पल पाहू. समजतंय ना. ओके. तर कॉस सपोज 4x + π/3 इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. तर याचं मला जनरल सोल्युशन फाइंड करायचं. मी जनरल सोल्युशन बद्दलच बोलतोय. तर सांगा बरं मला कॉस 1 असेल तर हा अँगल, हा जो अँगल असेल तो असेल कोणत्या ॲक्सिसवर. सर ओनली पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असेल. हा ओनली पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. हा अँगल असेल ओनली पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, आणि ओनली पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला आपण लिहितो 4n π/2. काही कॅन्सल होत असेल तर करा तुम्ही, आणि इथं कॅन्सल करा 2n π - π/3, आणि हा 4 तिकडे गेला तरी चालतंय. 4 जर तिकडे गेला तर 2n π/4 - π/12, आणि अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर ह्यानी ह्याला कॅन्सल होईल. आणि ओके. तर अशा वेळी आपण कित्येक एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. हो, कित्येक. तर हे दोनच येतात.
इज इक्वल टू 1 मध्ये, बाकीचे आपण घेणार नाही. हा आहे आपला ग्रुप सेकंड. तर ग्रुप सेकंड मध्ये आपण काय पाहतोय बघा. ग्रुप सेकंड मध्ये ट्रिगोनोमेट्रिक अँगल 1 असेल तर याचे मी 2 फॉर्म्युला तुम्हाला सांगितले. ठीक आहे बच्चे लोक, आपण पुढे जाऊया. आता आपण जाऊया ग्रुप 3 ला. आपण ग्रुप 3 मध्ये जाऊया आणि विचार करूया ग्रुप 3 कसा असेल. इथं तेच असेल, ट्रिगोनोमेट्री असेल, अँगल असेल आणि -1 असेल. तर याच्यामध्ये फर्स्ट कोण असेल, साइन, अँगल असेल आणि तो -1 असेल. तर आपण स्वतःला क्वेश्चन विचारू, साइन -1 व्हॅल्यू कधी देईल. इथं देणार हो, निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती साइन -1 व्हॅल्यू देऊ शकतो आपल्याला. चला तर आपण अँगल बद्दल लिहूया. मला विचार करून 4n + 1 4n + 2 सर 4n + 3 लिहिलं पाहिजे. ठीक आहे, हा आपण अँगल लिहिला पाहिजे सर. ओके, म्हणजे साइन अँगल इज इक्वल टू -1 वरती कुठलाही सम आला तरी आपण ह्याच वेने सोडवणार. हो बघा एक एक्झाम्पल. मला जर कुणी असं विचारलं sin x/2 इज इक्वल टू -1 तर माझं जनरल सोल्युशन काय असेल स्टुडंट्स. सोपं आहे बघा. तर मग sin x/2 इज इक्वल टू हे -1 असेल. हा जो अँगल असेल आपण आत्ताच बघितलं, निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिसला आपण 4n + 3 लिहितो. ह्या 2 नी हा 2 कॅन्सल. हो तुम्ही हे आन्सर डिक्लेअर करू शकता. नसेल तर थोडाफार सिम्प्लिफाय करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर याच्यामधून आपल्याला एक समजतं की साइनची व्हॅल्यू -1 कधी येईल. ठीक आहे, चला तर मग याच्यानंतर ग्रुप 3 नंतर येतो ग्रुप. याच्यातला जो सेकंड एक्झाम्पल आहे म्हणजे फॉर्म्युला आहे तो आहे कॉस अँगल इज इक्वल टू -1. विचार करून सांगा कॉस -1 आन्सर कधी देईल. कॉस -1 आन्सर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरती देतो बच्चे लोग. हा तर अँगल इज इक्वल टू 4n + 1 4n + 2 π/2. हा आहे आपला अँगल. तर कोणताही सम जरी मला कोणी दिलं तरी मी ती त्याच वेळी सॉल्व्ह करेल. तर चला एक एक्झाम्पल पाहू आपण. सपोज cos 3x/2 इज इक्वल टू -1. बघा पण किती सोपं आहे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं. cos 3x/2 इज इक्वल टू -1. हा जो अँगल असेल तो असेल निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला 4n + 2 × π/2 बोलतात. हे कॅन्सल. 3x इज इक्वल टू 4n + 2π. आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे तर x इज इक्वल टू किती येणार राहील 4n + 2 π/3. तर अशा वेळी आपण जनरल सोल्युशन्स सहज लिहू शकतो. काही म्हणजे अवघड नाहीच आहे त्याच्यामध्ये. आपण जर फॉर्म्युले जर पाठ करत बसलो तर ते अवघड जाणार आपल्याला, पण तसं काही नाही आहे तसं. तर हे झाले आपले 3 ग्रुप पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता चौथा ग्रुप आहे. आता इथून पुढे फॉर्म्युले कसे आहेत. एक जो 4th ग्रुप आहे याच्यामध्ये 3 फॉर्म्युले येतात. तर फर्स्ट फॉर्म्युला आपण हा घेऊया. साइन अँगल इज इक्वल टू व्हॅल्यू
पहिलं तुम्ही हे समजून घ्या, याच्यामध्ये जो व्हॅल्यू दिलेली आहे ही नोन असते, आपल्याला माहिती असते, हा नंबर आपल्याकडे दिलेला असतो त्यांनी, आणि आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचे म्हणजे हे अँगल फाइंड करायचे. ठीक आहे, हे अननोन असतात. लक्षात घ्या, ह्या अँगलच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यालाच तर आपण जनरल सोल्युशन म्हणणार आहे. ठीक आहे, तर मग आता आपण विचार करूया मला काय करता येईल. तर मी एक नीट विचार करा, हा जी व्हॅल्यू आहे ती मी साइनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, आणि मी साइनच्या फॉर्म मध्ये ती व्हॅल्यू लिहिलेली आहे, आणि मी त्याला नाव दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल ही व्हॅल्यू आहे. तर इथं जो आहे तो सपोज मी त्याला अल्फाच म्हणतो. ठीक आहे, आता विषय साइन इज इक्वल टू साइन कधी असतो. स्टुडंट्स, ह्या प्रूफ वरून ते येतं, ह्या प्रूफ वरून येतं. काय येतं प्रूफ वरून, की आपल्याला हा जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असेल तर त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागतं, अल्फा मायनस करावं लागतं. आणि जर आपण निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल, नीट बघा, आपण जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल तर अल्फा ऍड करावं लागतं, आणि आपण जर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल तर आपल्याला अल्फा मायनस करावं लागतं. म्हणजे ऍक्च्युअल याचे दोन फॉर्म्युले येतात. आपल्याला इकडं जायचंय तर अल्फा ऍड करायचंय, आणि इथून इथे यायचंय तर अल्फा मायनस करायचं. ठीक आहे, मग हे दोन्हीही गोष्टी मी एकाच फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकतो. कसं, आपला जो अँगल आहे तो, जो मला अँगल लिहायचा आहे, फाइंड करायचा आहे, तो अँगल मी पूर्ण एक्स ऍक्सिसला 4n π/2 म्हणलं पाहिजे. सॉरी, आठवतंय तुम्हाला, पूर्ण एक्स ऍक्सिस प्लस -1 की पॉवर n, आणि हा अल्फा येणार. हो, पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये आपल्याला अकॉर्डिंग टू n अल्फा ऍड करायचा आहे किंवा सबट्रॅक्ट करायचा आहे. मग बघा बरं, माझा फॉर्म्युला काय तयार होतोय. पूर्ण एक्स ऍक्सिसला आपण म्हणतो इवन मल्टिपल ऑफ π/2 प्लस -1 की पॉवर n अल्फा. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का, जर मला साइन फंक्शन दिला असेल आणि मला जनरल सोल्युशन लिहायचं असेल तर मला फक्त अल्फा फाइंड करणं गरजेचं आहे, आणि तो पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये कधी ऍड करायचा आहे मला, कधी सबट्रॅक्ट करायचं. समजतंय? एक एक्झाम्पल लिहायचं आपण. सपोज मला एक एक्झाम्पल विचारलं, साइन एक्स इज इक्वल टू हाफ. बघा, जनरल सोल्युशन लिहिणं सोपं असतं. तर मला जर विचारलं असेल साइन एक्स इज इक्वल टू हाफ, तर मी लिहिणार साइन एक्स इज इक्वल टू साइन π/, सांगा बरं हाफ व्हॅल्यू कधी येते सर, π/6 ला येते. मग आता तुम्ही मला सांगा, हा अँगल आहे तो पूर्ण एक्स ऍक्सिस असतो इव्हन मल्टिपल ऑफ π/2. हो, आपण याच्याबद्दल अगोदर इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, माहिती करून घेतलेली आहे. पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये ऍड करा किंवा सबट्रॅक्ट करा. बरोबर, आहे का नाही सोपं? हो, खरंच सोपं, अवघड नाहीच आहे. काही विद्यार्थी म्हणतील सर इकडे निगेटिव्ह आलं तर काय करायचं. चला त्याचंही उत्तर देतोय मी.
काही स्टुडंट म्हणतील, आमचे दोस्त मंडळी म्हणतील, सर इकडे निगेटिव्ह आलं तर काय करायचं? त्याचंही उत्तर आहे का? आता आपण टॉपिक क्लिअर करतोय. टॉपिक एकदा क्लिअर झाला की आपण काय करूया, एक्झाम्पल बुक्स मधले सॉल्व्ह करू. ते पण काय अवघड नाही. वी हॅव sin x is equal to minus half, sin x is equal to minus sin pi by 6. एक गोष्ट लक्षात ठेवा, इवन आणि ऑड नावाचे फंक्शन्स आहेत. तर दुनियेमध्ये 2 इवन फंक्शन आहेत ट्रिगो आणि राहिलेले 4 ऑड आहेत. तर जे ऑड फंक्शन असतात ते मायनस साइन आपण काय करू शकतो, ह्या अँगलला देऊ शकतो. तर चला तर म्हणजे हा मायनस आतमध्ये द्या. हो, असं का करायचंय? कारण आपला फॉर्म्युलाच तसा आहे. आपण काय शिकलो होतो, साइन इज इक्वल टू साइन. एक आहे नोन आणि दुसरा आहे अननोन. हा जो अननोन अँगल आहे तो आपण ह्या नोनच्या मदतीने फाइंड करू शकतो. करायचं काय, पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये हा ऍड करायचा किंवा सबट्रॅक्ट करायचा. कधी ते मी सांगितलं तुम्हाला. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती असेल तर तुम्ही ऍड करा, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल तर मायनस करा. म्हणजे पूर्ण एक्स ऍक्सिस असतो इव्हन मल्टिपल ऑफ पाय बाय 2. इव्हन मल्टिपल ऑफ पाय बाय 2. हे आन्सर डिक्लेअर करू शकता तुम्ही. फक्त एक स्टेप तुम्ही पुढे गेलं पाहिजे, कारण याच्यात काही गोष्टी सिम्प्लिफाय होतात. ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे की नाही सोपं? म्हणजे आपण काय केलं, आपण एक गोष्ट मी तुम्हाला शिकवली, साइन अँगल इज इक्वल टू व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कधी पॉझिटिव्ह येईल कधी निगेटिव्ह येईल. तर पॉझिटिव्ह असेल तर अल्फा तर तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्येच लिहायचं आहे. आणि जर ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर एक काम करा, तुम्ही डायरेक्ट फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल लिहा. हो, क्लॉकवाईज फोर्थ, अँटी क्लॉकवाईज फोर्थ मधला लिहा तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, फर्स्ट तर झाला. बघा आता सेकंडला जाऊ आपण. सर सेकंड मध्ये येतं कॉस अँगल इज इक्वल टू व्हॅल्यू. हो सर, काय केलं पाहिजे? काही नाही, कॉस अँगल इज इक्वल टू आपण कॉस अल्फा लिहिलं पाहिजे. का बरं असं? हा आहे नोन आणि हा आहे अननोन. आपल्याला अननोनच फाइंड करायचं. तर कॉस्टच्या दुनियेमध्ये बच्चे लोक, कॉस्टच्या दुनियेमध्ये आपल्याला करायचं काय असतं, तर कॉस्टचा जर नीट अभ्यास केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. फॉर्म्युले जर नीट समजून घेतले तर कॉस्टच्या दुनियेमध्ये जनरल सोल्युशन कसं लिहायचं हे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतोय. ऍक्च्युअली याचं प्रूफ येतं, भले मोठे प्रूफ आहेत. हा जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा आणि त्याच्यामधून अल्फा मायनस करा. बस एवढीच स्टोरी आहे याची. काय स्टोरी आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मधून काय स्टोरी आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍड करा आणि सबट्रॅक्ट करा. एवढी स्टोरी आहे त्याची. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍड करा आणि सबट्रॅक्ट करा. काय अवघड आहे? मला तर काय अवघड वाटत नाही बच्चे लोक. मला अवघड नाही वाटत म्हणल्यानंतर तुम्हालाही अवघड वाटलं नाही पाहिजे. चला तर मग एक एक्झाम्पल बघू आपण. cos 2x is equal to असंच घेऊया आपण 1/√2. ठीक आहे सर, 1/√2 व्हॅल्यू कधी देतो cos? चला पहिलं ते फाइंड करा. म्हणजे एक नोन फाइंड करा. नोन, दोन्ही अननोन आहेत का? नाही, एक नोन आहे. सर π/4 ला देतो तो. ठीक आहे, सांगा सर. हा नोन आहे आणि हा अननोन आहे.
हा जो अननोन आहे तो आपण नॉनच्या मदतीने फाइंड करू शकतो. हो, मी आत्ताच सांगितलं कोसाइन फंक्शन मध्ये पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये हा ऍड करा आणि सबट्रॅक्ट करा, विषय मिटला. म्हणजे हा जो 2x आहे तो कसा फाइंड होईल, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये ऍड करा आणि सबट्रॅक्ट करा. कुणाला, अल्फाला. अल्फा कोण आहे, पाय बाय. आता पूर्ण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, सॉरी पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस 4n π/2 ने लिहिलं जातं. 4n π/2 ने लिहिलं जातं. खतम स्टोरी. आणि ठीक आहे, तुम्ही यांनी ह्याला डिवाइड केलं तर 2 2 2 2 4 म्हणजे n π प्लस मायनस π/8. महत्वाची स्टेप स्टुडंट्स, महत्वाची स्टेप इथून इथं येणे, हे अतिशय महत्वाची स्टेप आहे. या स्टेप्स वरती तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मार्क्स मिळणार. काय अवघडच नाही. एक जण स्टुडंट म्हणला सर कॉस फंक्शन आहे, राईट हँड साइडला निगेटिव्ह आलं तर काय करायचं. ठीक आहे, ते पण एक एक्झाम्पल तुम्हाला बेसिक मध्ये सांगतो. हो, थोडा व्हिडिओ मोठा असू शकतो. काय करणार, कंटेंट जर तुम्हाला द्यायचा असेल तर व्हिडिओ मोठा बनवावाच लागेल. हा, लक्षात घ्या. नुसते क्वेश्चन्स आपण ह्याच्यातले बुक्स मधले सॉल्व करून करून तेच क्वेश्चन फक्त सोडवता येतील. नवीन क्वेश्चन आपल्याला सोडवता आले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनातून आपली तयारी केली पाहिजे आपण. बघा आता cos 3x इज इक्वल टू, जर मी तुम्हाला -1/√2 दिलं तर आता आपण काय करायचं. cos 3x इज इक्वल टू -1/√2, तर cos 3x इज इक्वल टू -cos π/4. आता बरेच स्टुडंट म्हणतील सर चला चला हे मायनस आतमध्ये घेऊन जाऊ. नाही, कॉस हे इव्हन फंक्शन आहे, ते मायनस आतमध्ये देता येत नाही आपल्याला, मग अलाइड अँगलचा यूज करायचा. कॉस निगेटिव्ह कुठं सापडतो, सेकंड आणि थर्ड मध्ये. चला तर आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जाऊया. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये जर आपण एक्स ऍक्सिस वरून गेलो, इथून जर गेलो आपण, तर ठीक आहे, हे मायनस साइन निघेल. आणि तुम्हाला तर माहितच आहे अलाइड अँगल कन्सेप्ट नावाचा, ऑलरेडी अगोदरच्या लेक्चर्स मध्ये मी सांगितलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल ह्या व्हिडिओमध्ये तर ते अलाइड अँगल तेवढे प्लीज बघून घ्या, तो व्हिडिओ पहा तुम्ही. त्यामुळे अलाइड अँगल पण सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. π-π/4 लिहायचं आणि इथलं मायनस साइन रिमूव्ह करायचं, म्हणजे हे cos 3π/4 आलं. ठीक आहे. काही स्टुडंट म्हणतील सर आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये गेलो असतो तरी चाललं असतं. हो, चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. थर्ड मध्ये जा, नाही तर सेकंड मध्ये जा. आता हा काय झाला, नोन. हा कोण आहे, अननोन. आणि महत्वाचा इथं तुम्ही नीट बघा, इथं मगाशी मायनस साइन होतं आणि आता इथं प्लस आलंय, त्यामुळे आपला फॉर्म्युला मॅच होतोय किंवा कन्सेप्ट मॅच होती, कॉस इज इक्वल टू कॉस. तर आपण काय ठरवलंय, 3x इज इक्वल टू जो अँगल असेल, हा अँगल कसा फाइंड करायचा. हा जो 3π/4 आहे हा प्लस मायनस करायचा कोणामध्ये, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मध्ये. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला कसं पकडायचं, 4n/2 वेअर n बिलॉंग्स टू इंटिजर. 3 ला जाऊ दे इकडं, खरंच सोपं आहे स्टुडंट्स, खूप सोपं आहे, अवघड काही नाही. आपण फोर्थ ग्रुपमध्ये कॉसचाही फॉर्म्युला मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. फोर्थ ग्रुपमध्ये आपण कॉसचाही फॉर्म्युला कंप्लीट केलेला आहे. आता याच्यातला जो तिसरा फॉर्म्युला येतो जो टॅनचा येतो ते एकदा नीट बघून घेऊ आपण. टॅन अँगल इज इक्वल टू व्हॅल्यू येते आणि समजून घेऊ आपण. आपण लिहिलं पाहिजे टॅन अँगल इज इक्वल टू टॅन अल्फा. तर मी अल्फाला नोन अँगल म्हणतोय. हो,
तुम्ही लक्षात ठेवा, हा मला माहिती आहे आणि याच्या मदतीनं मी हा फाइंड करणार आहे. तर मी टॅनचा प्रूफ लिहिले, प्रूफ वरून बोलतोय मी. तर प्रूफ काय सांगतं आपल्याला? प्रूफ सांगताय की तुम्ही एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍडच करत चला, काही बघूच नका. हो, पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍड करून टाका फक्त, बाकी काहीच करू नका तुम्ही. हे प्रूफ सांगतोय. म्हणजे तुम्हाला पाहिजे तो अँगल तुम्हाला भेटू शकतो. काय करायचं? पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा फक्त ऍडच करायचं, विषयच नाही. म्हणजे आपला फॉर्म्युला कसा बनतोय? पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍडच करायचं. ठीक आहे, एवढाच बनतोय. हो, खरंच सांगतोय मी, एवढंच आहे. पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये ऍड करा ना अल्फा, कशाला टेन्शन घेताय? बर, एक एक्झाम्पल. सर tan x इज इक्वल टू 1 असेल तर याचंही सोल्युशन खूप सोपं. सर tan x इज इक्वल टू 1 असेल तर tan x इज इक्वल टू आपण लिहू शकतो tan π/4 लिहू शकतो. हा सर, मग जर tan π/4 लिहिलं तर आपला आता शिकलो आपण, हा जो अँगल आहे, हा x जो अननोन आहे, तो कसा फाइंड करायचा? पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये. पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये तर पूर्ण एक्स ऍक्सिस असते इव्हन मल्टिपल ऑफ π/2, इव्हन नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये π/4 ऍडच करायचं. आहे का नाही सोपं? हा आहे आपला फोर्थ ग्रुप. मी एकच एक्झाम्पल घेतो आणि तुम्हाला फिफ्थ ग्रुप एक्सप्लेन करतो. चला, शेवटचा ग्रुप आहे. मग एक्झाम्पल्स आहे. बोर्डचे एक्झाम्पल मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो तुम्हाला आणि बोर्डचे एक्झाम्पल समजून सांगतो. तोपर्यंत तुम्ही हे जे अगोदरचे व्हिडिओज आहेत ते प्लीज बघून घ्या. हे बघा बच्चे लोक, नुसते क्वेश्चन सॉल्व्ह करून तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील आपल्याला सीईटीचे सुद्धा क्वेश्चन जमले पाहिजेत आणि कोणताही क्वेश्चन जरी आपल्याला दिला तर तो जमला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी केली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला थेरॉटिकल सांगतोय. हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये बच्चे लोक ट्रिगोनोमेट्रिक स्क्वेअर मध्ये असतील. म्हणजे काय? ट्रिगोचा स्क्वेअर आणि येणारी व्हॅल्यू इथं अँगल असेल. हो, म्हणजे सर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार. हो, ठीक आहे. तर याच्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये अँगल लिहू आपण. ह्या तिघांसाठी एकच फॉर्म्युला येतो, लक्षात ठेवा. जर कधी असं स्क्वेअर पाहिलं ना तुम्ही, काहीच करायचं नाही. पूर्ण एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍड पण करायचा आणि सबट्रॅक्ट पण करायचं. होल एक्स ऍक्सिस मध्ये अल्फा ऍड पण करायचा आणि सबट्रॅक्ट पण करायचा. होऊन जाईल तुमचं आन्सर, येऊन जाईल. हो, मी एक एक्झाम्पल देतो मग कळेल तुम्हाला. ओके, देणार आणि मला साइन स्क्वेअर 2x इज इक्वल टू सपोज 1/4 दिलं. बघा एक एक्झाम्पल होऊन जाईल. साइन स्क्वेअर 2x इज इक्वल टू, जर हा 1/4 असेल तर मला साइन स्क्वेअर 2x इज इक्वल टू साइन स्क्वेअर यायच्या अगोदर तुम्ही एक काम करा. हा 1/2 चा स्क्वेअर आहे आणि 1/2 ला आपण कसं पकडणार? साइन π/6 म्हणजे सापडला सर.
हो, म्हणजे हा जो अँगल असेल 2x तो पूर्ण एक्स ऍक्सिसला आपण म्हणतो इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2. त्याच्यात हा ऍड करा आणि सबट्रॅक्ट करा. तर x इज इक्वल टू हा 2 कटेगा 2n पाय बाय 2 प्लस माइनस पाय बाय 12. खरंच सोपं आहे रे. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नीट बघा, लाईक करा, शेअर करा. जर काही समजलं नाही तरी कमेंट करा. मी अनिल सर तुमची ह्या व्हिडिओमधून रजा घेतो. धन्यवाद.